राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी रुपेश दरक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा, दुष्काळ परिस्थितीशी घेतली आढावा बैठक. बंगळूर नांदेड एक्सप्रेसच्या भीषण अपघात, कर्नाटकाच्या आमदारासह 6 जण ठार तर 20 प्रवासी जखमी. काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भीषण कुमार यादव यांचा भाजपात प्रवेश. मराठवाड्याचे कर्ज माफ करा, शरद पवार. आता बातमीपत्र विस्ताराने. मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा छावणी व पाण्याचे नियोजन केले असून या आपत्तीचे इष्टपत्तीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळ भागात रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. रविवारी औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पाडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी घोषणांचा पाऊस पाडला. केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणीसाठी 556 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून भविष्यात आणखी निधी मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभा घेऊन दुष्काळी योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी सरकारी यंत्रणांना दिले आहे. नांदेड एक्सप्रेसला ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकाच्या आमदारासह 6 जण ठार तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत. आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील सोमवारी पहाटे हा दुर्दैवी अपघात घडला. अनंतपूर जिल्ह्यातील मदकिसरा येथे रेल्वे क्रॉसिंगवर थांबलेल्या बंगळूर नांदेड एक्सप्रेसला ग्रॅनेड घेऊन जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला व एक्सप्रेसच्या H1 या डब्याला जोरात धडक बसून त्या बोगीसह आणि 2 बोगीही रुळावरून खाली घसरल्या. या अपघातात कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार व्यंकटेश नायक यांच्यासह 5 जण ठार झाले असून त्यात ट्रक चालकाचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी व बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमीवर उपचार सुरू आहे. पहाटे घडलेल्या या भीषण अपघातामुळे बंगळूर गुंटाकल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. ओबीसी नेते म्हणून परिचित असलेले अनुभवी व प्रभावशाली व्यक्तिमत्व भीषण कुमार यादव यांना भारतीय जनता पार्टीत ओढण्यात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यशस्वी झाले असून दरम्यान माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यानंतर शहरी भागातील प्रभाव असलेले यादव हे भाजपात सामील झाल्याने काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे. नांदेडच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात भीषण हे गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत आहेत. ओबीसी चेहरा म्हणून त्यांना काँग्रेसमध्ये महत्वाचे स्थान होते. वजिराबाद सारख्या भागातून राजकीय कार्यांची सुरुवात करणाऱ्या यादव यांना जिल्ह्याभरातून नावलौकिक मिळालेले आहेत. त्यांचा पक्षप्रवेश सोहळा घडवून आणला असावा. नांदेडचे सत्ता केंद्र आता शिवाजीनगरहून राजेंद्र नगरात स्थलांतरित झाले आहे. राजेंद्र नगरमध्ये राजकीय नेत्यांची गर्दी वाढली आहे. काल परवा काढलेला मोर्चाही यशस्वी झाल्याने दादा आता फॉर्मात आलेले आहेत. शहरी भागात माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या पाठोपाठ भीषण यादव हे सुद्धा भाजपमध्ये आल्याने या पक्षाचे राजकीय वजन निश्चितच वाढले आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघात भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपात प्रवेश केलेले भीषण यादव हे काँग्रेसच्या ओबीसी सेल व्यतिरिक्त यादव महासभा मुंबईचे चीफ जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया यादव युवक महासभा नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. स्थानिक स्तरावर त्यांना जनाधार असला तरी राज्य आणि केंद्रीय स्तरावर यादव समाजाचे हे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे राज्य आणि केंद्र पातळीवर अनेक जण भाजपाशी जुळतील असा अंदाज आहे. वेळ झालेली छोट्याशा विश्रांतीची. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट.
डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. संपूर्ण मराठवाडा दुष्काळाने होरपूळ निघाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळाचाही दाहकता अधिक असून पावसाअभावी संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. यातून शेतकरी संकटात सापडला असून त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने आज केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे पक्षांची बैठक झाली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह माजी मंत्री, आमदार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी राज्य सरकारच्या असंवेदनशीलतेवर टीकास्त्र सोडत मराठवाड्यावर दुष्काळाचे भीषण संकट कोसळलेले असताना राज्य सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी काहीही करत नाही. मुळात गेल्या 2-3 वर्षापासून या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातच यंदाही खरीप हंगाम हातातून गेला आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी हे सरकार केवळ घोषणा देण्यातच मग्न आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत कर्ज माफ झाले पाहिजे अशी मागणी उचलून धरली. तसेच हे सरकार मदतीच्या बाबतीत दुजाभाव करीत आहेत. संक्षिप्त. विद्यापीठात सद्भावना दिन साजरा. औरंगाबादमधील कंपन्यांमध्ये भरतीसाठी सोमवारी मेळावा. माजी आमदार धोंडगेंच्या गावातील दलित कुटुंबाला गावगुंडाकडून बेदम मारहाण. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार राज्य सरकार, धाडसी निर्णयाच्या तयारीत. आजचे वाढदिवस. संदीप धूत, शंकर रायफलवार, राजेश जेठवानी, उमेश झंवर, बाशा ताजाने, मोहित तोरे, लता गुप्ता, शशिकांत पाटील, किशोर सोमानी, बालासाहेब शिंदे, पवन पत्की, अमोल गुंजल पाटील, अनिल गाजरे, विभूती भूषण, आर के डाका, विजय कपाळे, विशाल जोमेगावकर, सुमित गुंडावार, गोवर्धन दासावार, अक्षय घोरपडे. आजचा सुविचार. अनुभव हा उत्तम शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र जब्बर घेतो. निधन वार्ता. पुंजाबाई वाकोडे, माधवराव बोकारे. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.